ज्याच्या मानेवर आपण सुरी ठेवली कारण नसताना आपली संस्कृती काय नाडल्यावर ठोकायचं आधी नाही तर सर्वात पहिला देशात बदल काय होईल तर शेतकरी श्रीमंत होईल। अहो अन्नधान्याचे भाव वाढतील, गव्हाचा भाव वाढल, तांदळाचा वाढल, बाजरीचा वाढल, डाळींचा वाढल। म्हणजे हिंदू बांधवांनो तुम्ही जर शाकाहारी केला ना, तुम्ही जर शाकाहार केला ना तर आपला हिंदू समाज श्रीमंत होईल आणि तुम्ही जर मांसाहार केला ना तर बहुतांशी बऱ्याच टक्के गायी कापणारे श्रीमंत होतील। लक्षात ठेवा, हे मुद्दे समजून घेतले पाहिजे। काय हेतू आता आमचा साधू संतांचा? जगू द्या कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे। अहो शेवटी ना कर्म रिटर्न हो। ज्याच्या मानेवर आपण सुरी ठेवली कारण नसताना आपली संस्कृती काय नाडल्यावर ठोकायचं आधी नाही। भले तरी देऊ कासेची लंगोटी, म्हणजे भलं इतकं असलं पाहिजे की समोरचा माणूस सरळ मार्गी असेल तर त्याला लंगोटी देऊन टाकायची, मागल ते द्यायचं, अतिथी देवोच म्हणायचं। पण खांद्यावर घेतल्यावर कानात मुतायला लागला तर ठोकायचा, तोपर्यंत नाही, तोपर्यंत नाही। मऊ मेनाहुनी, म्हणजे पहिले तुम्ही मऊच पाहिजे। आम्ही विष्णुदास मऊ पाहिजे, पण समोरचा आडमुठपणा करत असल तर कठीण वज्रास भेदू ऐसे, तर कठीण वज्रास भेदू, ही आपली संस्कृती आहे। हे कोंबड्या, बकर, बैल, गाई, म्हशी हे काय आडव्यात गेले हो तुमच्या? काय तुमचं घोडं मारलं मला सांगा बरं? दादा असे तडफडतात ना, आम्ही सोशल मीडियावर पाहतो। अहो भाजून लटकवलेले असतात पण जीव शिल्लक राहतो, अशी तडफड 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 करत राहतात आणि हसत हसत लोक खातात। काय होईल माहितीये? कर्म रिटर्न आहे। तुम्ही सुद्धा पुढच्या जन्मात त्यांच्या योनीला जाणार आहे। केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती। अहो तुम्ही जे पेरल, आज मला गावातली बरीच लोक म्हणतात तो आमच्या गावातला माणूस लय नालायक हो, तो साला लय मजा करतो, काही त्याला कमीच पडत नाही, आणि आम्ही एवढा परमार्थ करतो तरी आमच्या वाट्याला दुःख आहे, संकट आहे। मी त्यांना सांगत असतो बाबा सहजासहजी कोणाला भेटत नाही। आपला हिंदू धर्म पुनर्जन्म मानणार आहे। आपलं काही या जन्मात आलो खावा प्या मजा करा असं नाहीये। तो जो गावातला आपला यंदा पुण्य करत नाही, सप्ताहाला वर्गणी देत नाही, सप्ताहात सहभागी होत नाही, धर्म कार्याला त्याची काय 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 मदत नाही, पण लय टुमटुमीत आहे, मस्त चाललंय आमचं। समजून घ्यायचं मायबापांनो, मागच्या जन्मात पेरलेलं आहे, मागच्या जन्मात केलेलं पुण्य आहे, त्याचं आउटपुट त्याला भेटतंय, पण आता गुंतवणूक करत नाहीये। म्हणजे त्या पुण्याची पावटी सरे, ते पुण्य हळू 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 एकदा संपलं का लक्षात ठेवा, तुमच्या गावातला तो श्रीमंत नालायक पुढच्या जन्मात श्रीकृष्ण मंदिराच्या बाहेर देवाच्या नावानं रुपया द्या म्हणायला हजरच असणार आहे। हा कर्माचा सिद्धांत आहे। आणि म्हणून आपण या मुक्या जनावरांना जे फाडून खातो ना, त्याचा कायम विरोध केला साधू संतांनी, आणि त्यामध्ये फायदा जर कोणाचा होता तो हिंदू समाजाचाच होता। शाकाहार वाढू द्या शेतकरी श्रीमंत होईल, शाकाहार वाढू द्या। अहो तुकाराम महाराजांनी सांगावं, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसा विभासर निद्रा बहुभाषण। अहो जे उपयुक्त आहे ते खा, जे तुमच्या उपयोगाचं नाही ते कशाला खाताय? मुळात काय आहे, देवानं दोन प्रकारचे प्राणी बनवले, शाकाहारी आणि मांसाहारी। शाकाहारी जे प्राणी आहे ना ते ओठांनी पाणी पितात, आणि मांसाहारी प्राणी जिभेने पाणी वडित्या। मांसाहारी प्राण्यांना सुळे दात दिलेले आणि शाकाहारी प्राण्यांना सुळे दात
नाही. आपण पहा 100 दिवस एखादा वाघ उपवाशी ठेवा आणि त्याच्या पुढे चिकन टाका, मरल पण खाणार नाही, नाही खाणार. आणि 100 दिवस गाय उपवाशी ठेवा आणि तिच्या पुढे मेथीच्या जुड्या टाका, मरल पण खाणार नाही. का? गाय म्हणते मला देवानं शाकाहारी बनवलंय आणि वाघ म्हणतो देवाने मला मांसाहारी बनवलंय. काय माणूस हायब्रिड झाला, चिकन व चालवतो मेथी व चालवतो. 2 in 1 चालायला लागला ना माणूस. जगात 2च प्राणी बऱ्यापैकी 2 in 1 चालताय. एक कुत्रा, तो मूलतः मांसाहारी, पण माणसानं त्याच्यावर प्रयोग करून करून त्याला शाकाहारी मांसाहारी मिक्स केला. भाकरी खात आणि मांजर खात. आणि माणूस पण प्रयोगात अविनाश भाऊ बिघडला स्वतःवर, की इतर प्राणी खाता मग मी खाऊन पाहिलं तर काय होणार आहे. आणि प्रयोगात ते मांसाहारी झालं. ते नेचर नाही. आज गोकुळाष्टमीचा चांगला दिवस आहे. काही लोक इतके भारी आहो, माळकऱ्याला काय करतात, माळकऱ्यापेक्षा भारी वागणं, बोलणं, बसणं, उठणं सगळं भारी. पण आपण म्हटलं ना माळका घालीत नाही, खावा लागत. बाकी तो तुम्हाला सांगतो एवढा भारी माणूस आहे ना. मग गावात लोक आम्हाला कधी कधी म्हणतात ना माळकऱ्यांपेक्षा हे बरे. मी त्यांना सांगत असतो बाबा माळकरी कधीच वाईट नसतात, माळकरी चांगलेच असतात, माळकरी बिघडलेले नसतात. बिघडलेल्यांनी माळा घातल्या काही काहींनी दोष लपवण्यासाठी, पोटासाठी संत झाले कलित बहुत. दोष झाकण्यासाठी रावण सुद्धा साधूचा वेश घेतो. पण अशी काही माणसं आहेत गावात समाजात की ते वारकरीच आहेत, देवाला मानणारे, आई वडिलांना मानणारे, समाजाभिमुख आहेत, सेवा करणारी आहे. अडचण एवढीच आहे, श्रावण संपला का तुटून पडायचे. छोट्या छोट्या गोष्टी आहे. एक निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याची फळ. आपल्या हिंदू बांधवांना धर्म टिकवायचा असेल ना, आज कीर्तन संपल्यावर आमच्या श्रीराम महाराज जिंजुरकेंचं दर्शन घ्यावं, म्हणावं टाका बरं बाबा माळ घालून, विठ्ठल विठ्ठल करू, एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. 2025 सालचा आळंदी पंढरपूरचा पायी दिंडी सोहळा पार पडला. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरवरनं परतीचा प्रवास करत आळंदीत आले. आणि पालखी आळंदीत आल्यानंतर भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज व त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी, अर्थात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर समितीच्या सगळ्याच सहकार्यांनी एक आवाहन केलं होतं की भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार 400 वर्षापूर्वी हिंदू धर्माचे क्रांतिकारी संत भगवान श्री तुकाराम महाराजांनी केला होता. म्हणजे भगवान श्री तुकाराम महाराजांना सुद्धा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं महत्व यथायोग्य कळलेलं होतं. त्या काळात भगवान श्री तुकाराम महाराजांनी स्वतःचा पैसा खर्च करून ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आळंदी क्षेत्री केला. आज मी तिला भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचं, भगवान श्री सिद्धेश्वर महाराजांचं, भोजलिंग काकांचं
मंदिर अत्यंत सुंदर आहे, पण एक अडचण अशी होती की भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीमंत संत आहे, ऐश्वर्य संपन्न संत आहे. कारण दारातच पिंपळ सोन्याचा आहे. थाप देत चला. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. दारात पिंपळ सोन्याचा आहे, पण अडचण अशी झाली होती, मंदिरावर कळस सोन्याचा नव्हता, इतर धातूचा होता. आणि मग संस्थांनी आवाहन केलं की आपल्याला भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस सोन्याचा करायचा आहे. मग प्रश्न पडला, किती ग्रॅमचा करायचा, किती तोळ्याचा करायचा. तर संस्थांनी आवाहन केलं, आपल्याला 11 किलो सोन्याचा कळस बनवायचा आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्हाला सोनं लय आवडत, पण अहो 11 किलो म्हटल्यावर काहींनी डोळे मोठे केले ना. 11 किलो, काहींचे डोळे विस्पारले. काय ते काय बोलाचा भातन बोलाची कडी आहे का काय? छोटा आकडा लागेल काय 11 किलोला? काहींना ते अशक्य वाटलं की ते सोपं नाही. पण जसंच आव्हान केलं संस्थांनं, सोशल मीडियाच्या माध्यमातनं, फडकऱ्यांच्या माध्यमातनं, दिंडीकऱ्यांच्या माध्यमातनं, माझ्या मायबापांनो इतका प्रतिसाद भेटला. देश विदेशात राहणाऱ्या आपल्या हिंदू बांधवांनी इतका भरघोस प्रतिसाद दिला की काल परवा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी एक महत्वाचे काही मुद्दे जाहीर केले. कलशारोहणाच्या संदर्भानं कसा कार्यक्रम होणार आहे, किती वाजता होणार आहे, कोण प्रमुख पाहुणे येणार आहे. आणि त्यावेळी संस्थांनी आणखी एक मुद्दा जाहीर करून टाकला की 15 ऑगस्ट 2025 आपण 11 किलो सोन्याचा कळस बसवत नाहीये. नाही, आपण भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरावर 11 किलो सोन्याचा कळस बसवत नाहीये, तर तब्बल 22 किलो सोन्याचा कळस बसवतो. मुद्दा होता 11 किलो, गेलो कुठं? 22 किलो. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय हिंदूभूषण एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, या तिघही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो न भूतो न भविष्यती, थोडं बारीक पोरांचं सहकार्य द्या मला बरं का, तासभर. थोडा नखऱ्यावाला बाबा आहे मी, थोडासा आहे माझा प्रॉब्लेम येतो, पण तुमचं लेकरू म्हणून तुम्ही सांभाळून घ्यायचं. बावीस किलो सोन्याचा कळस झाला. दादा, एखाद्याला जर 10 रुपये मागितले ना, 10 रुपये, ते आधी विचारित कशाला पाहिजे, आणि मग आपण सांगितलं ना कशाला पाहिजे, ऐकून घेत मग म्हणतं नाही माझ्याकडे. आधी ऐकून घेतं कशाला पाहिजे, काय पाहिजे, नेमकी अडचण काय, सगळं माहिती घेतं आणि मग म्हणतं नाही. कोणी कुणाला 10 रुपये सुद्धा सहजासहजी देत नाही. पण 11 किलोचा सोन्याचा कळस बनवायचा आपण म्हणतो, आणि कळसासाठी पैसे जमा होता 22 किलोचे. एकमेव कारण आहे, 750 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले
आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज जन्माला आल्यामुळं या महाराष्ट्राच्या मातीतलं हिंदुत्व टिकलं. या महाराष्ट्राच्या मातीतला हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे ना, तर तो आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे. दादा, नसते झाले ज्ञानेश्वर महाराज, नसते झाले संत शिरोमणी नामदेव महाराज, नसत्या झाल्या आमच्या जनाबाई मुक्ताई, तर ना माझ्या मायबापांनो कपाळावरचा टिळा टिकला नसता, मुखातला राम टिकला नसता, आणि खांद्यावरचा भगवा पण टिकला नसता. हे सगळी संत मांदियाळी जन्माला आली आणि त्याचा परिणाम कपाळावरचा टिळा, खांद्यावरचा भगवा आणि मुखातला राम या टाळकऱ्यांनी, भजनी मंडळांनी, महिला भजनी मंडळांनी टिकवून ठेवलं हो. अनेक वेडे लोक म्हणतात यांनी टाळ कुटायचं सोडून काय केलं. अरे वर्षानुवर्ष फक्त मंदिराच्या वाट्यावर बसून टाळ नाही कुठले आम्ही, या मातीतला हिंदू धर्म पण टिकवून ठेवला. 750 वर्ष झाले दादा. आजचा योग असा आहे, लय भारी योग आहे आज. म्हणजे आपण सगळ्यांनी पुण्य केलंय म्हणून इथं तिथं न बसता आपण धर्ममंडपात बसलोय, आपलं भाग्य आहे. का तुम्हाला सांगतो, आजचा दिवस सामान्य नाही. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आजच आहे. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव आजच आहे. आणि हिंदुस्थानाचा स्वातंत्र्योत्सव आजच आहे. विठ्ठल विठ्ठल काय चांगला योग आज जुळून आलाय. आणि म्हणून सरकारने सुद्धा पुढाकार घेतला. प्रत्येक शाळेमध्ये आज पसायदान म्हणायचंय. प्रत्येक शाळेत इंग्रजी माध्यमाचे असू द्या, मराठी माध्यमाचे असू द्या, सगळ्या शाळांमध्ये पसायदान म्हणायचंय. मला आनंद वाटला होता की चांगला आजच्या दिवस मांसाहार करायचा नाही आणि मांस विकायचं पण नाही. चांगला मुद्दा येतो, त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं, जे मांस विकताना ते सुद्धा म्हटले काही हरकत नाही, आजच्या दिवस बंद ठेवू. पण बुडाला आग कोणाच्या लागली माहितीये का? हिंदू विरोधी हिंदूंच्या. ते म्हणतात आम्ही आजच खाणार आहे. ते म्हणतात आज आम्ही खाणार आहे म्हणतात. काय मग शेवटी काय म्हणणार हो, जी त्याची खोड मिळाल्याशिवाय जात नाही, तेवढंच म्हणू शकतो आपण, बाकी काय त्यावर बोलता येणार आहे. अहो, एवढा चांगला दिवस आहे, पवित्र दिवस आहे, आणि काही गोष्टी ना थोड्या व्यावहारिक बघत जाओ आपण. प्रत्येक गोष्ट आहे ना आध्यात्मिक अंगानं बघतो. आपले साधू संत लय हुशार होते अहो. त्यांना तुमचं जीवन समृद्ध करत असताना तुमच्या प्रपंचाचं पण वाटोळं नव्हतं करायचं. आणि आपल्या साधू संतांनी ना मांसाहाराला कायम विरोध केला, कायमच केलाय. त्याच्या मागचं महत्वाचं कारण होतं, प्रॅक्टिकल बोलतो बरं का, आध्यात्मिक सोडून द्या. परहित ते पुण्य, पापती परपीडा, दुसऱ्याचं हित करणं पुण्य आहे, दुसऱ्याला त्रास देणं पाप आहे, हे सगळं मान्य आहे आध्यात्मिक दृष्ट्या. पण आपला हिंदुस्थान जो आहे ना, तो शेती प्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणात शेती आहे आपल्याकडे. आणि तुमची आमची सगळ्यांची आज तक्रार काय माहितीये का? गव्हाला भाव नाही, तांदळाला भाव नाही, बाजरीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. बरोबर आहे? तुम्हाला सांगतो, सगळ्या आपल्या हिंदू समाजाला जर साधू संतांचं तत्वज्ञान कळालं आणि सगळा आपला हिंदू समाज मांसाहारापासून बाजूला गेला,